ज्येष्ठांच्या समस्या संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांच्यासमोर मांडण्यासाठी मांडके ह्युमन हॅपीनेस फाउंडेशन आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कर्वे समाज शिक्षण संस्था व फेसकॅम यांच्या समन्वयाने शुक्रवार 13 जून रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठांचा राज्यस्तरीय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। या विनामूल्य महामेळाव्यात पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत अशी माहिती मांडके ह्युमन हॅपीनेस फाउंडेशन पुणेचे प्रमुख विश्वस्त सुधीर मांडके, ॲस्कॅप संघटना पुणेचे अध्यक्ष दिलीप पवार आणि फेसकॅमचे अरुण रोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी फेसकॅमचे अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब टेकाळे, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ पुणेचे अध्यक्ष बंडोपंत फडके, कर्वे समाज शिक्षण संस्था पुणेचे संचालक डॉक्टर महेश ठाकूर आणि ॲस्कॉपच्या सचिव उर्मिला शेजवळकर आदी उपस्थित होते। या राज्यस्तरीय महामेळाव्याचे अध्यक्षस्थान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार भूषवणार असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। पुण्यातील ज्येष्ठांच्या समस्यांबाबत संयोजकांतर्फे एक सर्वेक्षण घेण्यात आले होते। त्या अभ्यासातून प्रतिबिंबित झालेल्या सामाजिक आणि सार्वजनिक समस्यांचा अभ्यास करून त्याची मांडणी या महामेळाव्यात करण्यात येणार आहे। तसेच महिलांच्या समस्यांबाबत देखील निवेदन करण्यात येणार आहे। यावेळी फेसकॉम संघटनेतर्फे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे। लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ व ॲस्कॉप यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा अहवाल कर्वे समाज शिक्षण संस्थेने तयार केला असून तो यावेळी मांडण्यात येणार आहे। या मेळाव्यात ज्येष्ठांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। मित्रो, 13 तारखेला शुक्रवारी सकाळी 10 वाजता बालगंधर्वमध्ये उपमुख्यमंत्री नंतर सोशल जस्टिसचे मिनिस्टर श्री शिरसाट, अजित पवार आणि बरेच मान्यवर येणार आहे। त्याचा मुख्य उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील 1 कोटीपेक्षा जास्ती लोक जे आलेले आहेत त्यांच्यासाठी जे खालच्या फळीतले म्हणजे आपण थर्ड याच्यामधले जे लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त मदत करता यावी आणि मदत करावी असा तो विषय आहे। तर त्यासाठी सर्वांनी यावं आणि तरुणांना आम्ही अपील केलेलं आहे की आपणही एक दिवस ज्येष्ठ नागरिक होणार आहात याचं भान ठेवा आणि ह्या मूवमेंटमध्ये तुम्हीही सहभागी व्हा, तरच ती मूवमेंट पुढे जाईल आणि जी काय आपली आईवडील वाडवडील जी मोठी मंडळी आहे त्यांना पुढचं आयुष्य मृत्यूपर्यंत स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही, हे चांगलं जाईल आणि त्यांचं शेवटीचं विषय जीवन आनंदात जाईल। तर यासाठी सर्वांनी आपण यावे आणि 13 तारखेला आपण ही एक मोठी मूवमेंट महाराष्ट्रामध्ये सुरू करू की ज्याचा इफेक्ट हिंदुस्थानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतो। तरी पण आपण कृपा करून सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे।